थेट मुद्द्यावर येऊ. कायदेतज्ञ म्हणून आज आपण भटके कुत्रे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. रस्त्यावरून सुरक्षित चालणं महत्त्वाचं की प्राण्यांचे हक्क, हाच तो सर्वात मोठा घटनात्मक पेच आहे जो आज आपण उलगडणार आहोत. लक्षात घ्या, न्यायालयाने स्पष्ट केलंय की फक्त असाध्य आजारी आणि अत्यंत हिंसक कुत्र्यांनाच विशिष्ट अटींवर दयामरण देता येईल. इथं खरा संघर्ष आहे. जीविताचा अधिकार देणारा कलम 21 आणि प्राण्यांविषयीचा दयाभाव सांगणारा कलम 51A, जी एकमेकांसमोर उभे आहेत. फक्त 2024 मध्ये श्वानदंशाची तब्बल 37 लाख प्रकरणे नोंदवली गेलीत. हा आकडाच मानवी सुरक्षेला प्राधान्य देण्याचं भक्कम समर्थन करतो. रेबीजसारखा जीवघेणा आजार मानवी जीवासाठी भयानक धोका आहे. त्यामुळेच सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला कायद्याने प्राधान्य देणं भाग पडतं. श्रीगंगानगर आणि तामिळनाडूची ही धक्कादायक आकडेवारी पहा. एवढ्या गंभीर परिस्थितीत राज्य प्रशासन नुसतं बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, बरोबर ना? म्हणजेच कुत्र्यांच्या भीतीशिवाय रस्त्यावरून सुरक्षित चालता येणं हा आपला मूलभूत आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हे नक्की. पण दुसऱ्या बाजूला कुत्र्यांना मोठ्या संख्येने डांबून ठेवणं हे प्राणीक्रूरता प्रतिबंधक कायद्याचं थेट उल्लंघन आहे, असाही युक्तिवाद आहे. पण खरी गोम इथेच आहे बरं का. स्थानिक अधिकारी कुत्र्यांच्या हिंसक वर्तनाची अचूक कायदेशीर व्याख्या करणार तरी कशी? तज्ज्ञ सांगतात की फक्त भुंकणं म्हणजे हिंसा नव्हे. भीती, प्रचंड भूक किंवा माणसांकडून मिळणारी वाईट वागणूक ही खरी कारणं असतात. या व्याख्येच्या गोंधळामुळेच नगरपालिकांकडून अधिकारांचा गैरवापर होऊन कुत्र्यांची अनियंत्रित हत्या होऊ शकते, अशी मोठी भीती व्यक्त केली जातीये. तरीही सर्वोच्च न्यायालयाने अगदी ठणकावून सांगितले की हा निकाल म्हणजे प्राण्यांच्या सरसकट आणि अनियंत्रित कत्तलीचा परवाना अजिबात नाहीये. त्याऐवजी नगरपालिकांनी या समस्येवर तोडगा म्हणून या 4 टप्प्यांच्या स्पष्ट योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणं कायद्याने बंधनकारक आहे. ABC नियमांतर्गत निरोगी कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करून त्यांना त्यांच्या परिसरात सोडून कायद्याने पूर्ण संरक्षण दिलं जातं. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे धोकादायक प्राण्यांना हटवताना न्यायालयाने डार्विनच्या सक्षम तोच टिकेल या सिद्धांताचा अप्रतिम कायदेशीर आधार घेतलाय. जर प्रशासनाने योग्य हस्तक्षेप केला नाही तर हे हिंसक कुत्रे रस्त्यांवर वर्चस्व गाजवतील आणि सार्वजनिक सुरक्षेचा अक्षरशः बोजवारा उडेल. शेवटी प्रश्न उरतोच, कोणत्याही क्रूरतेशिवाय घाबरलेला कुत्रा आणि हिंसक कुत्रा यात फरक करत नगरपालिका या आदेशाची खरोखर अंमलबजावणी करतील?